तर एक महत्त्वाची बातमी, चंद्रपूरमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे। काँग्रेसच्या सुनंदा धोबे तिथे विजयी झालेले आहेत। भाजपच्या माजी महापौर अंजली घोटेकर या पराभूत झालेल्या आहेत। त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे। चंद्रपूरमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेसनं विजय नोंदवलेला आहे। काँग्रेसच्या सुनंदा धोबे यांनी विजय पटकावलेला आहे। तर भाजपच्या माजी महापौर असलेल्या अंजली घोटेकर या पराभूत झालेल्या आहेत। चंद्रपूरमध्ये आपण पाहतोय भाजपला खरं तर एक मोठा धक्काच म्हणावा लागेल। इकडे ठाण्यामध्ये विक्रांत चव्हाण यांचा पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार आहेत विक्रांत चव्हाण आणि त्यांचा पराभव झालेला आहे। ठाण्यामधून भाजपसाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी म्हणता येईल। विक्रांत चव्हाण यांचा पराभव झालेला आहे। ठाण्यामधून एक मोठी बातमी, विक्रांत चव्हाण हे भाजपचे उमेदवार होते। पुन्हा एकदा आपण चंद्रपूरमधल्या एका मोठ्या बातमीकडे जातोय। प्रभाग 5 मधला आता निकाल लागलेला आहे आणि काँग्रेसच्या सुनंदा धोबे यांचा विजय झालेला आहे आणि धोबे यांनी माजी महापौर अंजली घोटेकर यांना पराभूत केलेला आहे। भाजपच्या उमेदवार होत्या अंजली घोटेकर, ज्या माजी महापौर होत्या। चंद्रपूरमधले जर निकाल आपण गेल्या काही तासांमधले पाहिले तर निश्चितच भाजपला एक मोठा धक्का म्हणता येईल आणि काँग्रेसची चंद्रपूरमध्ये मोठी मुसंडी पाहता येते। चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधले अंतर्गत वाद पुढे आलेले होते। यामध्ये मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातले जी वक्तव्य होती त्याचा हा कुठे फटका आहे की काय, अशा प्रकारचं हे सगळं चित्र खरं तर चंद्रपूरमधून पुढे येते। संभाजीनगरमधले एक ग्राफिक्सवर आपण चित्र पाहूया। शिवसेना 12, भाजप 58, राष्ट्रवादीला खातही फोडता आलेलं नाहीये। संभाजीनगरमधलं हे आपण चित्र पाहतोय आणि शिवसेना मशाल त्यांच्या खात्यात गेले 6 युबीटीकडे, तर काँग्रेसला मिळालेली आहे 1 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1 जागा। तर मुंबईमध्ये भाजपचे आकाश पुरोहित हे विजयी ठरलेले आहेत। मुंबईमधील वॉर्ड क्रमांक 221 मधून आकाश पुरोहित यांचा विजय झालेला आहे। मुंबईत भाजपकडनं आकाश पुरोहित हे निवडणुकीच्या मैदानामध्ये होते, त्यांचा आता विजय झाल्याचा आपण पाहतोय। भाजपचे उमेदवार आकाश पुरोहित हे विजयी ठरलेले आहेत। तर मुंबईमधनं आपण पाहतोय भाजपचे आकाश पुरोहित यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 221 मधून आकाश पुरोहित हे विजयी ठरलेले आहेत। तर मुंबईचा विचार करायचा झाल्यास एकूण 227 पैकी 127 जागा महायुतीच्या वाट्याला जाताना दिसत आहेत। ठाकरे बंधूंच्या खात्यामध्ये 74 जागा जाताना दिसत आहेत। 15 जागांवर काँग्रेस अधिक मित्रपक्ष अर्थात वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसने युती केलेली आहे, त्यांच्या वाट्याला 15 जागा जाताना दिसत आहेत। ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचा आपण बघितलेला आहे। तर चंद्रपूरमध्ये 2 महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांचा विजय झालेला आहे। भाजपचे माजी उपमहापौर राहुल पावडे हे विजयी झालेले आहेत। भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे देखील विजयी ठरलेले आहेत। त्यामुळं भाजपच्या खात्यामध्ये आपण पाहतोय हा विजय नोंदवला जातो। तर वॉर्ड 220 मधून संपदा मयेकर विजयी झालेले आहेत। मुंबईत शिवसेना युबीटीच्या संपदा मयेकर यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 220 मधून त्यांनी विजय नोंदवलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या मयेकर यांचा हा विजय झालेला आहे। मुंबईत शिवसेना युबीटीच्या उमेदवार संपदा मयेकर या विजयी ठरलेल्या आहेत। गिरगावच्या वॉर्ड 220 मध्ये संपदा मयेकर यांचा विजय झाल्याचा आपण पाहतोय। मुंबईमध्ये शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत संपदा मयेकर, त्यांनी आपला विजय नोंदवला। गिरगाव म्हणजे खरं तर मराठी बहुल हा सगळा पट्टा आहे आणि या ठिकाणी आता गुजराती मतदारांची संख्या सुद्धा वाढत चाललेली होती, मात्र हा मराठी बहुल खरं तर भाग समजला जातो। त्यामुळे मयेकर यांचा हा विजय निश्चितच युबीटीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। चंद्रपूरमधली पुन्हा एकदा आपण बातमी पाहतोय, 2 महत्त्वाच्या भाजप नेत्यांचा विजय झालाय। माजी उपमहापौर राहुल आणि भाजप नगरसेविका सविता कांबळे विजयी ठरलेले आहेत। काही महत्त्वाच्या दृश्यांकडे सध्या आपण जातोय। रवींद्र चव्हाण यांची दृश्य आपण पाहतो आहोत। भाजपला राज्यभरामध्ये चांगलाच विजय मिळालेला आहे। 29 महापालिकांमध्ये 24 महापालिका भाजपकडे आता जातात आणि निश्चितच या विजयाचे शिल्पकार कोण, या संदर्भात आता जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा अर्थातच रवींद्र चव्हाण यांच्याकडे निश्चितच बोट दाखवता येईल। त्याचं कारण गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हातात घेतलेली आहे तेव्हापासून रवींद्र चव्हाण अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेले, भाजपचं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला। अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचं संघटन अगदी गावागावांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जेव्हापासून रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून
सांभाळली त्यांनी ही जबाबदारी तेव्हापासून सातत्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचे हेच प्रयत्न सुरू होते. कल्याण डोंबिवलीमध्ये तर आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणामध्ये रवींद्र चव्हाण यांनी भाजपचं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केलेला होता. मंगलप्रभात लोढा सुद्धा त्यांच्याबरोबर दिसतात आणि आता माध्यमांना काय नेमकी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपची एकंदरीतच मोठी मोसंडी राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. मोठा जल्लोष आता भाजपकडून होणार असं एकंदरीत चित्र सध्याचं दिसतंय. मुंबईत भाजपचा आता जल्लोष किंबहुना सुरू झालेला आहे. फडणवीस सुद्धा भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. भाजपचा जल्लोष आता मुंबईमध्ये सुरू झालेला आहे. मुंबईत आपण पाहतोय भाजपकडनं आता जल्लोष केला जाणार आहे आणि भाजपच्या मुख्यालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पोहोचलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील पोहोचलेले आहेत. मंगलप्रभात लोढा भाजपचे नेते आहेत, ते देखील पोहोचलेत. भाजपचे इतरही नेते त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि इथं आता जल्लोष केला जाणार आहे. कारण मुंबई महापालिकेवर आपण पाहतोय महायुती 127 जागांवर सध्या विजयी होताना आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळं मोठा विजय हा महायुतीसाठी भाजपसाठी मानला जातोय आणि याचाच हा विजय साजरा करण्यासाठी जल्लोष करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या भाजपच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. अर्थात आता माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे. या संपूर्ण विजयाचं श्रेय अर्थातच ते नागरिकांना, मुंबईकरांना, मतदारांना राज्यातल्या देतील. मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. कडेकोट बंदोबस्त या परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच प्रतिक्रिया खरं तर मुख्यमंत्र्यांची असणार आहे या संपूर्ण निकालाच्या नंतर. त्यामुळे त्याची उत्सुकता लागलेली आहे. अनेक ठिकाणी अद्यापही निकाल घोषित व्हायचे बाकी आहेत. काही ठिकाणी अद्यापही मतमोजणी सुरू आहे. राज्यातल्या काही मतदान केंद्रावर तर मतमोजणी थांबवण्यात आल्याचे देखील प्रकार घडलेले होते. त्यामुळं मतमोजणीचं हे संपूर्ण चित्र स्पष्ट व्हायला थोडासा उशीर होऊ शकतो. मात्र ढोबळ अंदाज पाहता बहुतांश ठिकाणी जे आहे ते चित्र स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण बघितलं सांगलीमध्ये भाजपनं सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं शिवसेनेशी देखील त्यांनी संपर्क तिथे सांगलीमध्ये केलेला आहे. असाच काहीचा प्रकार आता मुंबई संदर्भात देखील होऊ शकतो. मुख्यमंत्री मात्र ओव्हरऑल या संपूर्ण निकालासंदर्भात 29 महापालिकांच्या निकालासंदर्भात नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागेल. दुसरीकडे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद यंदा मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीला, महायुतीला दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्री नेमकं काय भाष्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे ठाकरे बंधून देखील 74 जागांवर सध्या आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. ते देखील काहीशी काठीकी टक्कर अशा पद्धतीचं चित्र बऱ्याच वॉर्डांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काही वॉर्डांमध्ये अद्यापही मतमोजणी ही सुरूच आहे. त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं त्याचे देखील निकाल स्पष्ट व्हायला थोडासा वेळ लागणार. तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतो भाजपकडनं, भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. मुंबईत भाजपच्या वतीनं हा जल्लोष केला जातोय, गुलाल उधळला जातोय. शिवसेनेच्या वतीनं देखील जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आपण पाहतोय अशा पद्धतीनं रॅली काढली जाते आहे आणि जे विजयी उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी नागरिकांचे आभार मानताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे जल्लोषाचं वातावरण महायुतीमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते. ज्या नागरिकांनी, ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी, त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी आपण पाहतोय उमेदवार अशा पद्धतीनं रॅली काढून त्यांचे आभार मानतायत. भाजपकडनं देखील आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री सध्या भाजपच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधतील. भाजपसाठी सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणता येईल. कारण राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका ज्या रखडलेल्या होत्या, अखेर या सर्व निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मुंबई महापालिकेत तर या चित्राकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. संपूर्ण देशाचं लक्ष मुंबई महापालिकेच्या या चित्राकडे लागलं होतं आणि त्यामध्ये आपण वर पाहतोय झी24 तासच्या स्क्रीनवर सध्या भाजपचा जो आकडा आहे तो 96 पर्यंत पोहोचलेला आहे. 100चा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे. 100च्या पुढे जागा मिळतील. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतात आणि रवींद्र चव्हाण सुद्धा माध्यमांसमोर आता काय नेमकी प्रतिक्रिया येते ठाकरे ब्रँड संदर्भात आणि ठाकरेंच्या आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या आत्तापर्यंतचा जो सगळा रिझल्ट दिसतोय त्यावर नेमकी मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे
हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून या निवडणुका घोषित झाल्यात तेव्हापासून राज्यातलं वातावरण या सगळ्या प्रतिक्रियांनी, आरोप प्रत्यारोपांनी चांगलंच ढवळून निघालेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा निकालाचा दिवस आहे आणि भाजपची सरशी सर्वच महापालिकांमध्ये दिसून येते, त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात या विजयाबाबत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या विजयासाठी नेमकं मुख्यमंत्री कोणाला याचं श्रेय देत आहेत आणि या विजयाबद्दल काय नेमकं म्हणतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर मुंबई महापालिका हे आपलं लक्ष असेल असं भारतीय जनता पार्टीनं आधीच गृहीत धरलेलं होतं आणि त्याच पद्धतीचा प्रचार देखील झाल्याचं आपण बघितलेलं आहे. जवळपास 25 ते 26 वर्षांची शिवसेनेची, ठाकरेंची सत्ता उलथवून त्या ठिकाणी आता भाजप महायुतीची सत्ता येते. त्यामुळं अर्थातच भाजपसाठी हा सर्वात मोठा असा ऐतिहासिक निकाल, ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्यामुळं जोरदार सेलिब्रेशन भाजपकडनं अर्थातच केलं जात आहे. मुख्यमंत्री मात्र आता नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे, कारण अद्यापही काही ठिकाणी मतमोजणी ही सुरूच आहे. त्यामुळं अपडेटवर आपलं लक्ष असेलच. प्रभाग 191मधनं प्रिया सरवणकर या पिछाडीवर आहेत. सदा सरवणकरांच्या तर ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं होतं. आशिष शेलार देखील आपल्याला भाजपचे नेते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसाद लाड देखील आपण उपस्थित पाहतो. चित्रा वाघ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलप्रभात लोढा देखील. भाजपच्या सर्वच नेत्यांची विजयी मुद्रा आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हातात फडकावलेला आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद दिसतो आहे. हे सगळे भाजपचे स्टार प्रचारक होते, महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यामुळे आता माध्यमांसमोर काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया असणारे पाहायला मिळणारे आपल्याला. चित्रा वाघ, त्याचप्रमाणे सर्वच भाजपचे महत्त्वाचे नेते आपल्याला या ठिकाणी मंचावर उपस्थित दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण भाजपचा ध्वज फडकावताना पाहायला मिळतात. संपूर्ण राज्यामध्ये भाजपची चांगली सरशी पाहायला मिळते आणि मिठाई भरवून आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम एकमेकांना मिठाई भरवतात. रवींद्र चव्हाण यांना मिठाई भरवलेली आहे, लाडू भरवले जातात. मुंबई महापालिकेत सुद्धा भाजपची आता कशा प्रकारे पुढे सरशी होतीये की या निकालांमध्ये काही फेरबदल होतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर 3 वाजताच माध्यमांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार होते, मात्र काही काळ हा कार्यक्रम पुढे सरकला आणि अखेर आता भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचा हा विजय जल्लोष सुरू झालेला आहे. भाजपच्या विजयाचा हा वारू पुन्हा एकदा आता घोडदौड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा पुष्पहार घातला जातो आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, अभिनंदन केलं जात आहे. एवढा मोठा विजय मिळालेला आहे, त्यामुळं भाजपच्या नेत्यांकडनं आपण पाहतो या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं जात असतानाची ही सगळी दृश्य आहेत. फटाक्यांची आतषबाजी होतीये, जोरदार घोषणाबाजी होतीये, एकमेकांना पेढे भरवले जात आहेत. अर्थातच भारतीय जनता पार्टीसाठी, महायुतीसाठी आनंदाचा हा क्षण आहे. मुंबई महापालिकेवर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती 127 जागांवर सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते. काही ठिकाणी मतमोजणी अद्यापही सुरू आहे, मात्र जल्लोषाला आता भारतीय जनता पार्टीकडनं सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता कार्यकर्त्यांना संबोधित करतात. त्यापूर्वीच रवींद्र चव्हाण. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज खरं तर आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. गेली वर्षानुवर्ष
भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने पार्टी नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला हवेत, गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा छोट्यात छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा बूथ लेवलवरती अतिशय ताकदीने प्रयत्न करताना दिसतो आणि त्यांनी तो प्रयत्न केला. असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही. त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार, नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली. खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली. मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई असतील, नड्डाजी, नवीनजी आणि केंद्रातील असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम, नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे. परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी या महाराष्ट्राचे नेते माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या महाराष्ट्राच्या महाविजयाच्या या पर्वावर मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजपने हा महाविजय मिळवला, ते आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी, पंकजाताई मुंडे, आमचे या ठिकाणी मंगलप्रभात लोढाजी,
आणि विशेषतः अहिल्यानगरची महानगरपालिका जिंकून या ठिकाणी आलेले आमचे विखे पाटील साहेब, या ठिकाणी आपले मुंबईचे यशस्वी अध्यक्ष अमित साटमजी, त्याचप्रमाणे किरीट सोमय्याजी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाडजी, चित्राताई, सर्वच आपले मान्यवर, अनेक मान्यवर आहेत, त्यामुळे सगळ्यांचे नावं या ठिकाणी घेत नाही. आपले पिरिपाचे आमचे कवाडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. खरं म्हणजे जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आज खरं म्हणजे लांब लचक भाषण करण्याची आवश्यकता नाही आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढलो त्या मुद्द्यांना लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि पुढेही आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे. एकेका शहराला त्या ठिकाणी परिवर्तित करून तिथे राहणारा जो गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे, या प्रत्येकाच्या जीवनात एक मोठं परिवर्तन आणण्याकरता या विजयाला आम्ही समर्पित करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणे ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे, आमचा जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे. हिंदुत्ववादी आम्ही आहोतच, याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे. आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे, या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. जसं मी वेळोवेळी सांगितलं, आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक
अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे। मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो, कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की एवढं मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे। आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल। जिंकल्यानंतर उन्माद नको, कोणीही उन्मादाने या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो, मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत। त्यामुळे कुठेही या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील, हा विश्वास मला आहे। मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो। आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय मोदीजी असतील, आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील, या ठिकाणी अमित भाई असतील, आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील, महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू, हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। आणि सोबतच अर्थात या ठिकाणी आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी RPI असेल, पिरिपा असेल, या सगळ्या मित्र पक्षांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो। इथे येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांना मी त्या ठिकाणी फोन करून, आणि त्यांचा मला फोन आला, त्यांनी माझं अभिनंदन केलं, मी त्यांचं अभिनंदन केलंय। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीनं या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। विशेषतः मला या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांचा, कारण हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित विजय आहे। आमचे जे कार्यकर्ते 24 तास काम करतात, ज्यांना कुठलं तिकीट मिळत नाही, ज्यांना कुठल्या पदाची अपेक्षा नाही, जे या ठिकाणी 24 तास काम करतात, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील हा विजय या ठिकाणी मी समर्पित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र में 29 महानगर पालिका के चुनाव में 25 जगह पर भारतीय जनता पार्टी और मित्रों का विजय हुआ है। महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी पर पूर्ण विश्वास दिखाया है। हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी के नेतृत्व में महाराष्ट्र का ये महाविजय महाराष्ट्र की जनता को और हमारे कार्यकर्ताओं को हम समर्पित करते हैं। मुंबई में भी एक बड़े विजय की ओर हम जा रहे हैं। यहाँ पर अभी काउंटिंग चल रहा है, लेकिन जो ट्रेंड्स है उसके आधार पर मैं कह सकता हूँ मुंबई में पूर्ण बहुमत हमको मिलेगा। मुंबई में महापौर हमारा महायुति का बनेगा और मैं हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम जी, इनको भी बहुत बहुत बधाई देता हूँ। और साथ साथ मैं ये कहना चाहता हूँ, ये जो विजय है महाराष्ट्र की जनता का हमारे प्रधानमंत्री मोदी जी पर जो विश्वास है, उस विश्वास की ये विजय है। इस देश में और महाराष्ट्र में प्रधानमंत्री मोदी जी ने जो विकास और विश्वास की राजनीति शुरू की है, उसका ये विजय है। और हम लोग ये संकल्प करते हैं कि इस महाविजय के बाद हम सभी लोग महाराष्ट्र के एक एक नगर को यहाँ पर उसकी सेवा करने के लिए अपने आप को समर्पित करेंगे। एक एक नगर का विकास होगा, जन जन का विकास होगा, गरीबों का विकास होगा, सभी को सारी बुनियादी सुविधाएं मुहैया होगी।
इस विश्वास के साथ हम लोग इस चुनाव में कूदे थे और जनता ने एक ऐसा आशीर्वाद दिया है। ये मामूली विजय नहीं, ये अतिभव्य इस प्रकार का विजय है। इसलिए ये विजय मैं सभी को समर्पित करते हुए आप सभी का बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूं, सभी को बधाई देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री यांनी आता संवाद साधलेला आहे आणि या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्या विजयाचा, मुंबईतल्या महायुतीच्या विजयाचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये अनेक महत्त्वाचे संकेत आणि मुद्दे होते। यामध्ये महापौर हा भाजपचाच असेल अशा प्रकारचा सुद्धा एक संकेत होता आणि महापौर आल्यानंतर पुन्हा एकदा आपण असा जल्लोष करूया असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, त्यामुळेच महायुतीचा हा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि राज्यातल्या 29 महापालिकांपैकी 25 महापालिकांमध्ये भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांची सत्ता असणार, महायुतीची सत्ता असणार अशा प्रकारे त्यांनी आपल्या हा विजयाचा एक आनंद व्यक्त केलेला आहे। त्याचप्रमाणे उर्वरित ठिकाणी सुद्धा आणि मुंबईतही महायुतीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय। विकासाचा अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीमध्ये गेलेलो होतो आणि या अजेंड्यावर जनतेनं विश्वास ठेवलेला आहे आणि त्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे। रेकॉर्ड ब्रेक हे सगळं मॅन्डेट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकांना आता प्रामाणिकता हवी आहे। महाराष्ट्राचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे आणि मोदींनी जो अजेंडा दिलेला आहे त्याच अजेंडानुसार आपण जनतेमध्ये गेलो। त्याचप्रमाणे विकास आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे गरीब मध्यमवर्गीय यांच्या प्रगतीसाठी हा सगळा विजय समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्याचप्रमाणे आपल्या कार्याचा आत्मा हा नेहमीच हिंदुत्ववादी होता आणि हिंदुत्ववादीच राहणार, ही भूमिका पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या भाषणामधून मांडलेली आहे। तर आम्ही हिंदुत्व मांडणारेच असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कार्यकर्त्यांना संदेश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत, आता जबाबदारीची जाणीव ठेवावी लागणार आहे। लोकांनी जे प्रचंड बहुमत दिलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे, त्यामुळे आता जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा उन्माद दाखवू नका अशा प्रकारे सुद्धा एक प्रकारे इशारा सर्व विजयी उमेदवारांना त्यांनी दिलेला आहे। लोकांनी अत्यंत विश्वासाने आपली निवड केलेली आहे आणि त्यामुळे भाजपवरचा हा विश्वास आहे, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींवरचा हा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच कायम ठेवावा, त्यासाठी जबाबदारीनं वागणं, जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय।